नमस्कार शेतकरी भावांनो, तर आज आपण बघणार आहोत एक 7.5 HP चा व्हर्टिकल पंप आहे. तो फिटिंग कसा करायचा हे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा, तुम्हाला समजून जाईल. हे पहा, तर आपण वरचं जे हाऊसिंग आहे त्याला आपण बुलडॉग लावून घेतलेलं आहे. पाहू शकताय अशा प्रकारे मी वरचं हाऊसिंग बसवून घेतोय मोटरचं. पाहू शकता मित्रांनो, याला थोडं जरा मॅलेटनी ठोकायचे म्हणजे त्याच्या खात्यामध्ये जाऊन ते फिटिंग होऊन जाईल. आणि ते जे बुलडॉग जे आहे ते का लावायचं, ते जेणेकरून त्यांनी पाणी लिकेज होणार नाही बाहेर, त्यासाठी ते बुलडॉग लावायचे. पाहू शकता अशा प्रकारे मोटर फिरून घेतलेली आहे. आणि आता पाठीमागचा कव्हर आणि हा मधला आहे रोटर, कारण मेन जो काम करतो तो हा रोटरचा असतो. रोटरच पंपावरती फिरवत असतो. पाहू शकता अशा प्रकारे मी रोटर आधी ऑइल वगैरे लावून घेतलं होतं बुशिंगला. हे पहा अशा प्रकारे रोटर मी बसवलेला आता. पाहू शकता तुम्ही, थोडं हाताला जरा ऑइल बी लागते, हात तर पुसून घ्यायची. पाहू शकता अशा प्रकारे पण मी पाठीमागचा जो कव्हर आहे खालचा त्याला पण मी बुलडॉग लावून घेतलेलं आहे. पाहू शकताय अशा प्रकारे बसवून घ्यायचं आता मागचं पण कव्हर. हे पहा थोडं ठोकलं म्हणजे ते टाईट बसेल. पाहू शकता अशा प्रकारे मॅलिन ठोकायचं म्हणजे जेणेकरून लोखंडी हाताळीने काय होते, कधी कधी असं फुलतं किंवा असं हे होतं, जरा विक होतं लोखंड, त्यासाठी ते ठोकायचं नाही. पाहू शकताय ही ओरिजिनल CRI कंपनीची बेअरिंग आहे. पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे बेअरिंग असते, कार्बन बेअरिंग, जेव्हा कंपनी नंबर आहे जो पाहू शकताय. आणि हा जो दुसरा आहे खाली आहे, हा थस आहे तिचा. पाहू शकता 3 पाकळ्यांचा, तर मी तिला 6 पाकळ्यांचा थस वापरणार आहे. पहिल्याला 3 पाकळ्या, पण मी 6 पाकळ्यांचा वापरणार जेणेकरून ती चांगला रिस्पॉन्स देईल मोटर. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण बेअरिंग बसवून घेतो पहिलं. पाहू शकताय बेअरिंग थोडी जरा टाईट आहे. पाहू शकताय अशा प्रकारे बसवून घ्यायचे. ही जी बेअरिंग आहे ती बेअरिंग प्रॉपर बसवून घ्यायची. तिला थीम्स वगैरे काय मागून लागत असेल तर टाकून द्यायची, कारण काय होते, जर याच्या बेअरिंगमध्ये जर प्ले जर राहिला तर ती बेअरिंग लवकर कामं येते. आणि हे जे पहा, हे जे खाली मी 6 पाकळ्यांचा थस टाकलेला आहे, त्या खाली ना जिथं जो मेन पॉईंट असतो मधला, त्याला कधी पण ग्रीस लावायचं म्हणजे जेणेकरून ज्या टायमाला मोटर झटका मारते त्या टायमाला त्याला जास्त करून ते खड्डे वगैरे पडत नाही. आणि पाहू शकता तुम्ही मी बेअरिंगच्या पूर्ण कार्बनला आणि थसला दोन्हीला ऑइल लावून घेणार आहे. आणि ते पण ऑइल लावताना कोर ऑइल लावायचं. कधी पण गाडीचं इंजिन ऑइल असतं त्याला कोर ऑइल लावायचं म्हणजे जेणेकरून रिस्पॉन्स चांगला येतो. पाहू शकताय अशा प्रकारे परत मी खालचं आता एंडिंगच्या टायमाला मी परत बुलडॉग लावून घेतोय जेणेकरून आपलं पाणी लिकेज होणार नाही. पाहू शकता अशा प्रकारे बुलडॉग आपलं लावून झाले. आता मी खालचा कवर फिटिंग करतोय लास्ट. पाहू शकताय थोडं व्यवस्थित बसवायचं म्हणजे जेणेकरून बेअरिंग वगैरे काही घासणार नाही. अशा प्रकारे बसून झाले. आणि जी पट्टी आता मी तात्पुरती जुनी पट्टी लावतोय तात्पुरती फिटिंग करण्यासाठी. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे थोडं जरा ठोकून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून ते आता खाचामध्ये बसलं का ते फिट होऊन जाईल. आणि आता मोटर उभी करून घ्यायची. अशा प्रकारे स्टँडवर मोटर लावली आपली. आणि आता आपण त्याच्या पहिल्या ज्या पट्ट्या टाकल्या जुन्या ते काढून टाकणार, नवीन पट्ट्या टाकणार आहोत, कारण जुन्या पट्ट्या आपल्याला खराब झालेल्या आहेत. पाहू शकताय अशा प्रकारे मी पट्ट्या चेंज करून घेतो पहिला. आता हे पहा 4ही पट्ट्या आपल्याला नवीन टाकून द्यायच्या, जुनी पट्टी ठेवायची नाही, कारण जुनी पट्टी सड झालेली आहे ऑलरेडी त्याच्यात. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पट्ट्या बदलायचं काम चालू आहे. आणि पट्टी बसून पण झाली. रोटर एकदम फ्री आहे का ते पण पाहायचं, हातावर फिरून पाहायचं. आणि पहिली गोष्ट मेन रोटर उचलून पाहायचा, डिस्टन्स किती आहे मोटरमध्ये, जे आपलं रोटर जे वर्किंग होतोय तो किती MM मध्ये किती फरक किती ते बघायचं पहिलं आपल्याला, जेणेकरून डिस्टन्स आपल्या कल किती डिस्टन्स त्यासाठी उचलून पाहिजे रोटर. पाहू शकता अशा पण मोटर फिटिंग डिस्टन्स आपलं ओके. आणि मी आता वरचा हाऊसिंग फिटिंग करायला घेतो, वरती पंप भरायचं काम चालू राहील पुढचं. शेवटं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपलं पंप पण भरून झालेला आहे, टेस्टिंग पण झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही अशी मोटर असते, डायरेक्ट पूर्ण सेटअप असतो.